असं काही नाहीये ना तुला टोचणार, ज्यानं तुला हा घास जात नाहीये? नाही तसं नाही, तू मला भरव ना आजी, मला तुझ्या हातून खायचंय. किती दिवस झाले ग, तू मला भरवलंच नाहीयेस. हो. माझी गुणाची बाय ती. घे. बिचारी तारा, हाताच्या जखमा आजीला दिसू नयेत म्हणून धडपडते. अमृता, ये ये. आजी, अहो माझ्या व्रताचं पारणं फिटलं. त्याचा प्रसाद घेऊन आलीये मी तुमच्या सगळ्यांसाठी. कसलं व्रत? म्हणजे कशासाठी केलं होतंस? माझा नवरा सुधारावा ना म्हणून केलं होतं. म्हणजे आमच्या गावाबाहेर आहे ना एक देवी आईचं मंदिर आहे. फार प्रसिद्ध नाहीये पण जागृत आहे. संसाराला पिचलेल्या बाया तिथे जाऊन आपलं देवी आई समोर गाऱ्हाणं मांडतात. ओले त्या 108 प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या संसारात असलेलं सगळं दुःख आणि अडचणी दूर करायला सांगतात देवी आईला. मी पण तेच केलं. माझा नवरा खूप दारू पिऊन त्रास देत होता. आता जवळजवळ 1 महिना झाला असेल या गोष्टीला, पण देवीच्या आशीर्वादाने ह्यांची रातोरात दारू सुटली आणि आता आमचा संसार सुखाचा चालू आहे. हा आता देवीलाच प्रसाद दाखवून घेऊन आले आणि तुमच्या सगळ्यांसाठी आणलाय. छान छान. आजी, हा घ्या प्रसाद. आजी, प्रसाद. आत्या, प्रसाद. श्रावणीताई, प्रसाद. ताराताई, हा प्रसाद तुमच्यासाठी खास करून आणलाय, कारण याची गरज आहे ना तुम्हाला म्हणून. आजी, मी आहे किचन मध्ये, येते मी. अरे, संसारच शेवटी नवरा चांगला असो नाही तर वाईट असो, संसारात सुख सहजासहजी